मराठी एक्सप्रेस. तुम्ही जर चांगलं काम केलं तर पोस्टर बॅनर लावायची काही गरज नाही. मी 45 वर्ष झाले मंत्री आहो. विमानतळावर मला घ्यायला कुत्रा येत नाही, कुत्रा फक्त येतो. तो का येतो? कारण मी Z+ सिक्युरिटीमध्ये म्हणून ते 2 पोलीसवाले त्याला पहिले फिरवून घेतो. बाकी कार्यकर्ते नाही आहेत, अध्यक्ष नाही, आमदार नाही, हार तर कोणी आणतच नाही. आता तुम्ही दिले, मी घेतले, मी काही बोललो नाही. पण नागपूरला मी एकदा माझा सत्कार झाला त्यावेळी मी म्हटलं की असे हार फक्त माणसाला एकदाच टाकतात लाईन लावून. यात काही ठेवलेलं नाही आहे. गरिबाची सेवा केली पाहिजे, गाव सुखी समृद्ध संपन्न झाली पाहिजे, सिंचनाच्या सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे, कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग झाले पाहिजे, प्री कुलिंग प्लॅन, कोल्ड स्टोरेज, लॉजिस्टिक पार्क. मी विसरलो, आत्ताच मला स्टेजवर मागणी केली की इथे रेल्वे स्टेशनच्या बाजूला 50 एकर जागा. मी कलेक्टर मॅडमला विचारलं आणि मी आताच वसंत खंडेलवाललाही जबाबदारी दिली, पाटणी साहेबांनाही सांगितलं की जिल्हाधिकाऱ्याकडून हा प्रस्ताव उदय सामंतकडे द्या आणि माझ्याकडे पाठवा. मी 2 लाख कोटी रुपयाचे लॉजिस्टिक पार्क देशात बांधतोय. मी वाशिमला लॉजिस्टिक पार्क मंजूर करतो. कालचा व्हिडिओ आहे आणि एवढं सगळं असून, एवढं मोठं मंत्रिपद असून एकदम साधं वागणं आहे गडकरी साहेबांचं. तर का नाही गडकरीजींनी पंतप्रधान व्हावं? 24व्या वर्षापासून गडकरीजी राजकारणात आहेत. तर त्यांची संपत्ती किती आहे? त्यांनी 2009 ते 2023च्या काळामध्ये गडकरी यांनी भाजपचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. वयाच्या 24व्या वर्षी नितीन गडकरी यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली. अवघ्या 35 वर्षात ते महाराष्ट्र भाजपचे प्रदेश सरचिटणीस बनले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय 2014 पासून सतत त्यांच्याकडे आहे. गडकरीच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणजे त्यांचं राजकारण, पण ते इतर स्रोतांमधूनही उत्पन्न मिळवतात. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार 2019च्या लोकसभा निवडणुकीत दाखल केलेल्या त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये गडकरींनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे जंगम आणि स्थावर मालमत्ता ही सुमारे 25 कोटी 12 लाख रुपयांची आहे. गडकरींनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली होती. नितीन गडकरींनी यांच्याकडे जंगम संपत्ती सुमारे 69,68,000 एवढी सांगितली. त्यांच्या पत्नीकडे 91,99,000 सांगितले. तर गडकरी यांच्या कार्यकाळात देशभरात रस्ते बांधणीच्या कामात मोठी गती आली. 2020 पर्यंत दररोज 36 किलोमीटर या वेगाने रस्ते बांधले जाऊ लागले. देशभरात रस्ते बांधणीला गती देणाऱ्या नितीन गडकरींकडे एकूण 6 गाड्या आहेत, त्यापैकी 2 त्यांच्या आणि 4 त्यांच्या पत्नीच्या नावावर आहेत. नितीन गडकरी यांच्याकडे फॉर्च्युनर आहे, इनोवा आहे आणि त्याच त्यांचं नागपुरात वडिलोपार्जित घर आहे. मुंबईतल्या वरळी येथे आमदार सोसायटीमध्ये देखील एक फ्लॅट आहे. गडकरी यांच्या नागपुरातल्या धापेवाडा इथे 29 एकर शेती आहे. यासोबतच नितीन गडकरी आपल्या पगारासह इतर स्रोतांमधनं वार्षिक 2 कोटीहून अधिक पैसे कमवतात. तर उत्पन्नाच्या स्रोतामध्ये त्यांच्या वैयक्तिक गुंतवणुकीव्यतिरिक्त ते चित्रपटांमध्ये देखील पैसे गुंतवतात. नितीन गडकरी केसांच्या व्यवसायातून पैसे कमवतात. केस हे त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत आहे. त्यामध्ये तिरुपती मंदिरातून विकत घेतलेले कापलेल्या केसांपासून अॅमिनो ऍसिड बनवतात. या व्यवसायातून 12 ते 15 कोटींचा नफा मिळत असलेलं गडकरी यांनी सांगितलेलं आहे. तर मंडळी, भुशापासून इथेनॉलवर चालणाऱ्या विमानं, हेलिकॉप्टर हे नितीन गडकरी यांनी सांगितलंय. गडकरी म्हणालेत की आगामी काळात विमान इंधनात 8% बायो एव्हिएशन इंधन जोडण्याचा सरकारचा प्लॅन आहे. ते म्हणालेत की येत्या 3 ते 4 वर्षात व्यावसायिक विमानं, लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर्स शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर चालते. नितीन गडकरी म्हणालेत की सध्या देशाची आयात 16 लाख कोटी रुपयांची असून येत्या 5 वर्षात 25 लाख कोटी रुपयांची होईल. वाहनांची संख्या देखील झपाट्याने वाढते. ते मंत्री होण्यापूर्वी 4.5 लाख कोटींची वाहन उद्योग होता आणि आज 12.5 लाख कोटींचा तो झालाय. ते म्हणालेत की भारत स्वावलंबी होत आहे. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आपण एकेकाळी अर्थव्यवस्थेच्या बाबतीत
7व्या क्रमांकावर होतो आणि आता जापानला मागे टाकून 2ऱ्या क्रमांकावर आलोय. तर मंडळी, त्यांनी एक चूक देखील कबूल केलेली आहे. महाराष्ट्रात बांधकाम मंत्री असताना माझ्याकडून चूक झाली होती असं नितीन गडकरी म्हणाले होते. नितीन गडकरी म्हणाले होते की चांदणी चौक प्रकल्पावर हजारो कोटी खर्च झाले, पण या मार्गावर 1,55,000 पॅसेंजर कार्स ट्रॅफिक आहे. पण मी नेहमी म्हणतो की माणसाने चूक केली की ती स्वीकारली पाहिजे. ते म्हणतात की माझ्या हातून देखील चूक झाली होती, कारण सरकारी अधिकाऱ्यांना दूरदृष्टीवर विचार करण्याचे आदेश नसतात. मी जेव्हा महाराष्ट्रात बांधकाम मंत्री होतो तेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे मार्गावर बांधलेल्या पुण्यातील 7 महानगरपालिकेचे रस्ते मी बांधले होते. त्यावेळेस हा वेस्टर्न बायपास जुना चांदणी चौक मी बांधला होता. हा बांधत असताना त्याचं डिझाईन पुढचे 20 ते 25 वर्ष बघून करायला पाहिजे होतं. पुढची 20 ते 25 वर्ष हे डिझाईन टिकेल असं डिझाईन करायला पाहिजे होतं, पण ते न केल्यामुळे सर्व्हिस रोड त्याचबरोबर उड्डाणपुलं हे तिथे झाले नाहीत. आणि नितीन गडकरी म्हणाले की त्यामुळे स्वाभाविकपणे या रस्त्यावर समस्या वाढल्या, ट्रॅफिक वाढली. लोकसंख्या वाढतीये, पुण्यात वाहनांची संख्या देखील वाढतीये, त्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण झालेली आहे. आणि जसं हाट चौकमध्ये झालं तसंच बायपास करतो. मग कोणीतरी मला सांगितलं की सातारा रोड करता नवीन टनल बांधा, मग मी प्रश्न सुटेल. पण तरी देखील समस्या सुटली नाही असं गडकरींनी सांगितलं आणि त्यांनी त्यांची चूक कबूल केली की 25 वर्ष पुरेल असे रस्ते त्यांनी चांदणी चौकाच्या दरम्यान बनवायला पाहिजे होते. ते नेहमी कॉन्ट्रॅक्टरला धारेवर धातात हे देखील आपण पाहिलेलं आहे. त्यांनी आताच एक सांगितलेलं आहे की आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे. ते म्हणाले की मी प्रेशर आणून ठेकेदारांकडनं काम करून घेतो, मात्र तुम्ही ठेकेदाराला, कॉन्ट्रॅक्टरला त्रास देऊ नका. अशी कान उघडणी नितीन गडकरी यांनी आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांची केली. मी भडवेगिरी केली नाही. मी आतापर्यंत 50 लाख कोटी रुपयापर्यंतची कामं केली, पण एकाही कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याकरता माझ्या घरी येण्याची गरज पडली नाही. आणि हे त्यांनी फार ठासून सांगितलं, आवर्जून सांगितलं. ते म्हणाले आज विदर्भातलं चित्र बदलत आहे आणि विदर्भातलं नाव हे जगात पोहोचत आहे. विदर्भाची म्हणजे शेतकऱ्यांची आत्महत्या होती अशी ओळख विदर्भाची होती. हे चित्र आता बदलत आहे आणि आता प्रगतीशील करून हे पुसायचं आहे. विदर्भातली कामं जास्त प्रमाणात करणार असल्याचा विश्वास देखील गडकरींनी व्यक्त केलेला आहे. शेतकरी अन्नदाता आहे, तो अन्नदाता झाला. आता येणाऱ्या काळात विमानाच्या इंधनात शेतकऱ्यांचं योगदान असणार असं देखील त्यांनी सांगितलं. माझ्या 45 वर्षाच्या आयुष्यात मी कधीच खोटं बोलत नाही असं आश्वासन त्यांनी दिलं आणि ते देत असतात नेहमी. तर आतापर्यंत कोणताही पत्रकार मला प्रश्न विचारू शकत नाही, तुम्ही आश्वासन दिलं आणि ते पूर्ण झालं नाही. ते राजकारणामध्ये खोटं बोलणार नाही, मी प्रचारात बॅनर पोस्टर लावणार नाही, चहा दारू पाजणार नाही असं देखील नितीन गडकरी यांनी यावेळेस म्हटलं. 45 वर्षांपासून मी मंत्री आहे, पण मला विमानतळावर घ्यायला साधा कुत्रा येत नाही. सुरक्षा रक्षकांच्याकडे जे कुत्रे असतात तेवढे सोडले तर दुसरे कोणी येत नाही. 2 पोलीस येतात आणि कोणी हार वगैरे घेऊन येत नाही. फुला हारात काही नाही हो, मला काम पाहिजे, काम केलं पाहिजे असं नितीन गडकरी म्हणतात. तर म्हणजे 2022-23 मध्ये दररोज 50 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग बांधणार. आर्थिक वर्षात 18,000 किलोमीटर बांधण्याचं लक्ष्य नितीन गडकरींनी ठेवलेलं आहे. त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात राष्ट्रीय महामार्गाचं जाळं विस्तारणार असं त्यांनी सांगितलंय. आता नितीन गडकरींनी एक नवीन घोषणा केली आहे, ती म्हणजे 2025 पर्यंत राष्ट्रीय महामार्गांचं जाळं हे 2 लाख किलोमीटर पर्यंत वाढवायचं. ते आमचं उद्दिष्ट आहे आणि आम्ही ते करणार. त्याचबरोबर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये देशभरात तब्बल 18,000 किलोमीटर पर्यंतचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे, केंद्र सरकारने ठेवलेलं आहे. यावेळेस गडकरी म्हणाले की दररोज 50 किलोमीटर महामार्ग बांधण्याचा रेकॉर्ड ब्रेक गतीने लक्ष्य आम्ही गाठतो आहोत, तसं उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे. तर म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत एक ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की भारताच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही काही उद्दिष्ट ठेवलेली आहेत. त्यापैकी एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही 2022-23 मध्ये 18,000 किलोमीटरचं राष्ट्रीय महामार्ग पूर्ण करणार आहोत. यासाठी दररोज 50 किलोमीटर पर्यंतच्या महामार्गाचं काम केलं जाईल असं त्यांनी यावेळेस आवर्जून सांगितलं. संपूर्ण देशभरात महामार्गाच्या जाळ्याचा विस्तार करण्याचा हे ते वारंवार सांगत असतात. तर म्हणजे ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत नितीन गडकरी यांच्या संदर्भातल्या की ज्यामुळे नितीन गडकरी हे खरंच उजवे ठरतात सगळ्याच बाबतीमध्ये.
उत्तम राजकारणी. त्यांची संपत्ती जर का आपण पाहिली, त्यांनी जाहीर केलेल्या संपत्तीमधनं जी आकडेवारी समोर येते ती आकडेवारी खरंच समाधानकारक आहे. कारण इतकं मोठं खातं आहे, लाखो करोडच्याच गोष्टी असतात. 3 लाख करोड का ये बना रहा हो, 2 लाख करोड का वो बना रहा हो, असे ते आपल्या जाहीर भाषणांमध्ये सांगतात. पण इतकं साधं राहणं आहे. आणि जसा की आपण सुरुवातीचा व्हिडिओ पाहिला की मला साधं कुत्रंही न्यायला येत नाही, सुरक्षा रक्षकांचे जे 2 कुत्रे असतात तेवढे माझ्या अवतीभोवती असतात, असं ते आवर्जून सांगतात. आणि कामाचा मात्र सपाटा लावून ठेवलेला आहे. देशभरात असंख्य वेगळे वेगळे मोठे, ज्यांची आकडेवारी वाचताना शून्य किती आहेत हे आधी मोजावं लागतं, इतकाले मोठाले प्रोजेक्ट सध्या गडकरी संपूर्ण देशभरात राबवत आहे. आणि एवढ्या कर्तृत्ववान माणसाने का नाही देशाचा कारभार हातात घ्यावा, असं आता सगळ्या स्तरांमधनं, सगळ्या राजकीय स्तरांमधनं, पत्रकारांमधनं आणि सगळ्या गोष्टींमधनं समोर यायला लागलेला आहे. तर मंडळी, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत असताना गडकरी या रेसमधून बाहेर का पडतात किंवा त्यांना बाहेर का फेकलं जातं, ते पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये का नसतात किंवा ते का सांगतात की मला काही इंटरेस्ट नाही आहे, पंतप्रधान होण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही वगैरे, अशा गोष्टी ते वारंवार सांगतात. तर थोडासा एक आढावा त्या संदर्भात पण आपण घेऊयात की नितीन गडकरी पंतप्रधान पदाच्या शर्यतीपासून कसे दूर झाले, कसे दूर होत गेले. तर मंडळी, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणामध्ये नितीन गडकरी पीएम मोदींच्या उत्तराधिकारी होण्याच्या शर्यतीत मागे पडले. ह्या सर्वेक्षणात अमित शहा पहिल्या क्रमांकावर तर योगी आदित्यनाथ दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नितीन गडकरी या सर्वेक्षणामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहेत. एकेकाळी देशाच्या पंतप्रधान पदाचे मोठे दावेदार असलेले भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आता या खुर्चीपासून दूर गेलाय. हा सर्वे इंडिया टुडेने केलाय. इंडिया टुडेचा सी वोटर या संस्थेने हा सर्वे केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या निवृत्तीनंतर भाजपमधलं त्यांचे उत्तराधिकारी कोण यांच्याबद्दल सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात गृहमंत्री अमित शहा आघाडीवर आहेत, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दुसऱ्या क्रमांकावर आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपमधील पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या उत्तराधिकारी पदाच्या शर्यतीत 3ऱ्या क्रमांकावर आहे. आणि या सर्वेक्षणात 16% लोकांनी सांगितलं की पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीनंतर त्यांना नितीन गडकरी पंतप्रधान म्हणून पाहायचे. भाजपचे आणखी एक माजी राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग या सर्वेक्षणामध्ये 4थ्या क्रमांकावर आहेत. पण मंडळी, या कथेमध्ये आपण नितीन गडकरींबद्दल बोलणार आहोत. पंतप्रधान पदाचे सर्वात मोठे दावेदार जर गडकरी आहेत, तर ते या पदापासून दूर का आहेत? म्हणजे 2009ची गोष्ट आहे. 2009 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले गडकरी 2011 पर्यंत मनमोहन सिंग सरकारच्या विरोधात सर्वात मोठा चेहरा बनले होते. 2012 मध्ये त्यांच्यासाठी पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करण्यात आली होती. नव्या दुरुस्तीनुसार कोणत्याही व्यक्तीला सलग दुसऱ्यांदा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारू शकते. आणि 2013 मध्ये नितीन गडकरी पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष झाले. आणि ते जर का झाले असते तर त्यांचा कार्यकाळ हा 2015 पर्यंत राहिला असता आणि आज राजकीय परिस्थिती वेगळी राहिली असती. पण 2013 झपाट्याने बदलणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे गडकरींना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी राजनाथ सिंग यांच्याकडे भाजपची कमान सोपवण्यात आली. यानंतर भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात मोदी युगाचा उदय झाला आणि हळूहळू गडकरी मागे पडत गेले. पंतप्रधान पदाच्या खुर्चीपासून दूर जाण्यामागची कारण काही समोर येतात. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गडकरी राजकारणात किती मजबूत आहेत. संघाचे निष्ठावान स्वयंसेवक नितीन गडकरी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात विधान परिषदेतून केली आणि 1989 मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले. शिवसेना भाजपच्या मनोहर जोशी सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. याच काळामध्ये नितीन गडकरी महाराष्ट्रात फ्लायओव्हर मिनिस्टर म्हणून प्रसिद्ध झाले. 1999 ते 2005 हा तो काळ होता. आणि या काळामध्ये गडकरींनी महाराष्ट्रात विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद भूषवलं. ते महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष देखील झाले. 2009च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. नितीन गडकरी यांची एकमताने राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 2011 मध्ये उमा भारतींच्या पुनरागमनावरून वाद निर्माण झाला होता. तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नितीन गडकरी यांच्या बाजूने वक्तव्य केलं.
आता तो खुर्चीपासून दूर कसं गेले. तर मंडळी, या गोष्टींवरती काही मुद्दे आहेत. तर पहिला मुद्दा असा आहे की पूर्ती ग्रुपवर छापा झाला आणि अध्यक्षांची खुर्ची गमवावी लागली. जानेवारी 2013 मध्ये नितीन गडकरी दुसऱ्यांदा चेअरमन होणार हे निश्चित होतं, पण दरम्यानच्या काळात आयकर विभागाने त्यांच्याशी संबंधित असलेल्या पूर्ती ग्रुपवरती छापे टाकायला सुरुवात केली. छापेमारी होताच नितीन गडकरी यांनी एक निवेदन जारी केलं आणि पक्षाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यामध्ये म्हटलं. अशा परिस्थितीत आपण दुसऱ्यांदा भाजपचे अध्यक्ष होणार नाही असा निर्धार त्यांनी केला आणि ते मागे पडले. दुसरा मुद्दा, नरेंद्र मोदींसोबत राजकीय भांडण. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार 2009 मध्ये नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हा नरेंद्र मोदी हे भाजप शासित राज्यांचे एकमेव मुख्यमंत्री होते, जे त्यांचे अभिनंदन करण्यासाठी दिल्लीला आले नव्हते. 2012 मध्ये गडकरींनी संजय जोशी यांना यूपी निवडणुकीचे प्रभारी बनवलं तेव्हा हा तणाव दुसऱ्यांदा दिसला. मात्र यूपी निवडणुकीमध्ये पक्षाला यश न मिळाल्याने संजय जोशी यांना राजीनामा द्यावा लागला. तिसरा मुद्दा, संघ प्रचारक मोहन वैद्य यांचा ब्लॉग. 2012 मध्ये जेव्हा राम जेठमलानी यांनी गडकरींच्या विरोधात भाजपमध्ये आघाडी उघडली तेव्हा संघ प्रचारक मोहन वैद्य यांनी एक ब्लॉग लिहिला. गडकरींना कमजोर करण्यामागे नरेंद्र मोदींचा हात असल्याचं त्यामध्ये म्हटलं गेलं होतं. वैद्यांच्या ब्लॉगने त्यावेळेस संघ आणि भाजपमध्ये खळबळ उडवून दिली. नंतर नितीन गडकरींनी स्वतः पुढे येऊन स्पष्टीकरण दिलं, त्यांना द्यावं लागलं. चौथा मुद्दा, केंद्र सरकारमधील विभागांचं विभाजन. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार प्रबळ बहुमताने स्थापन झालं तेव्हा नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्री त्यांना करण्यात आलं. हा विभाग मंत्रिमंडळातल्या टॉप 5 कर्मचारी परराष्ट्र, वृत्त, वित्त, गृह आणि संरक्षण या विभागांपेक्षा कमी शक्तिशाली हा विभाग होता. 2014 मध्ये भाजपचे 3 माजी राष्ट्रीय अध्यक्ष व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंग आणि नितीन गडकरी यांना मोदी मंत्रिमंडळात मंत्री करण्यात आलं होतं. राजनाथ सिंग यांना गृहमंत्री आणि नायडू यांना नगर विकास, गृहनिर्माण तसेच दारिद्र्य निर्मूलन आणि संसदीय कामकाज मंत्री करण्यात आलं. तर गडकरींना फक्त रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्री करण्यात आलं. पाचवा मुद्दा, वादग्रस्त विधानं देखील कारणीभूत आहेत. नितीन गडकरी त्यांच्या वादग्रस्त आणि कठोर वक्तव्यांमुळे सरकार आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करतात असं सांगितलं जातं. मराठा आंदोलनादरम्यान त्यांनी असं म्हटलं होतं की नोकरी नाही तर आरक्षण घेऊन काय होणार. 2019च्या निवडणुकीपूर्वी गडकरींच्या या वक्तव्याने जोरदार चर्चा रंगली होती. जानेवारी 2019 मध्ये त्यांना एका कार्यक्रमात सांगितलं होतं की लोकांना स्वप्न दाखवणारा नेता आवडतो. गडकरींच्या या विधानाकडे मोदींवर अप्रत्यक्ष हल्ला म्हणून राजकीय वर्तुळात पाहिलं जात होतं. तर म्हणजे 2019च्या निवडणुकीनंतर त्यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान निश्चित मिळालं, पण पक्षातली त्यांची उंची कमी करण्यात आली. 2022 मध्ये नितीन गडकरी यांना भाजपच्या संसदीय मंडळातून काढून टाकण्यात आलं. नितीन गडकरींचे राजकीय भवितव्य काय असा प्रश्न विचारू लागले. तर 2022 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी म्हणाले होते की मी राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. 65 वर्षांचे गडकरी 2024 पर्यंत नागपूरचे खासदार होते. 2024च्या निवडणुकीत ते मोदी मंत्रिमंडळात राहतील हे निश्चित मानलं जात आहे. मात्र 2024 नंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो असं देखील बोललं जात आहे. तर मोदी शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजप मजबूत झाला तर त्यांच्यासाठी पुढील वाटचाल आता अवघड असं राजकीय विश्लेषक सांगतात. म्हणजे थोडासा मोठा झालेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर निश्चितच शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद. मराठी एक्सप्रेस.